कुठल्या तरी सिनेमात हात दाखवतो हिरो आणि मग त्याला सांगितलं जातं की तुझ्या नशिबात राजयोग आहे. तर ते राजयोग कसं काय कळतो किंवा राजयोग म्हणजे नक्की काय, की तो करोडपती होतो म्हणजे राजयोग असतो का? ॲक्च्युली आता हे राजयोग आणि हे जे प्रकार आहेत ना, त्याच्यामध्ये कसं असतं, की हातामध्ये कसं कळतं, तर हातामध्ये लाईन्समधले फरक, ग्रहांची दिशा, हे जे आपण बघतो त्याच्यावर आपल्याला कळतं, की साधारण कुठल्या वयाला एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये अचानक प्रचंड पैसा येणार. हं. सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये तसं नसतं. काही लोकांच्या हातामध्ये ग्रॅज्युअली किंवा स्टॅग्नेशन पण असतं, की सेम लेव्हलला राहणं. माझ्याकडे खूप हायली क्वालिफाईड लोकं येतात आणि त्यांचं चांगलं नोकरी असते, चांगला पगार असतो, सगळं चांगलं असतं, पण त्यांना ते सॅटिस्फॅक्शन नसतं. कारण त्यांना असं वाटतं, की माझी प्रोग्रेस होत नाही. ओके. पण त्याच्यामुळे मी नोकरी चेंज करू का? आणि मी त्यांना सरळ सांगतो, की तुमच्या हातामध्ये स्टॅग्नेशन आहे, पण तुम्ही कुठेही जरी गेला तर हात आणि तुमचं प्रारब्ध बरोबर घेऊनच जाणार. बरं. काही तुमचे ग्रहदोष आहेत, काही तुमच्या लाईन्सचे प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यामुळे जर तुम्ही मंत्र केले तर पॉसिबिलिटी आहे, की तुमच्यामध्ये फरक पडेल आणि होतच ते. मग प्रश्न हा येतो, की सर किती महिन्यामध्ये, किती हं. दिवसामध्ये फरक पडेल?